महाराष्ट्रातील महाबळेश्वर पासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर जावळीसारख्या घनदाट जंगलात पार या गावाला जाताना श्रीराम वरदायनी या मंदिराकडे जात असताना निसर्गाच्या आणि सह्याद्रीच्या कुशीतील दुदुशी हे गाव. मुख्य रस्त्यापासून या मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरी आहे आणि डोंगराळ भाग असून जंगलाच्या मधून हा रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट अशी झाडी आपल्याला पाहता येते. गावात आज घरं कमी आहेत, पण दुदुशी हे गाव निसर्गाच्या कुशीतील सुंदर असं एक गाव आहे. दुदुशी गावचं ग्रामदैवत म्हणजे कुंभलजाई माता मंदिर. कुंभलजाई माता मंदिरापासून प्रतापगडचं दूरवरून दर्शन होतं. प्रतापगडच्या पायथ्याला हे मंदिर असून जावळीचे मोरे यांचे वंशज दुदुशी गावात आहेत. या ठिकाणी प्राचीन श्री कुंभलजाई माता मंदिर आपल्याला पाहता येतं. जावळीतील चंद्रराव मोरे यांच्या कुळातील लोक जावळीतून वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेले, पण आजही मोरे आपल्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी या गावी लांबून येत असतात. आदिशक्ती श्रीराम वरदायनी मंदिराला दर्शन घेण्यासाठी आपण गेल्यावर कुंभलजाई मातेचं आपण दर्शन घेऊ शकता. या अगोदर आपण आदिशक्ती श्रीराम वरदायनी या मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे, तर तो आपण पाहू शकता. त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आपण देत आहोत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहोत प्राचीन स्वयंभू श्री कुंभलजाई माता मंदिर दुदुशी या ठिकाणी. तर आपण या मंदिराचा जो इतिहास आहे व प्राचीन स्वयंभू असं हे मंदिर आहे ते आपण पाहूया व आजूबाजूचा परिसर आहे तोही पाहूया. तर चला पाहूया हे मंदिर. या मंदिरातील प्राचीन स्वयंभू मूर्ती कुंभलजाई मातेची आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिराच्या सभागृहात वेगवेगळ्या देवी देवतांची चित्र रेखाटली आहेत. ऋषीमुनी, विठ्ठल, रुक्मिणी, महादेव. त्याचबरोबर मंदिराच्या वरच्या भागात कमळावर आरूढ झालेली लक्ष्मी मातेची प्रतिमा नजरी पडते. प्रतापगडच्या पायथ्यापासून हे गाव 4 ते 5 किलोमीटर असून महाबळेश्वर पार या घाटातून डोंगरातून एक जुनी पायवाट होती. या पायवाटेने प्रतापगडात जाण्यासाठी जुनी वाट होती असं गावकऱ्यांचं मत आहे. शिवाजी महाराज प्रतापगडी जाण्यासाठी या रस्त्याने जात असत व कुंभलजाई मातेचं दर्शन घेऊन पुढे निघत असत. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात देवदेवतांच्या मूर्ती आपल्या नजरी पडतात. दगडात असलेल्या या मूर्ती प्राचीन असून त्यासमोर महादेवांची पिंड आहे. मंदिराच्या बाजूला भातशेती आपल्याला पाहता येते. डोंगराळ व निसर्गाचं सौंदर्य या गावाला एक वेगळी ओळख करून देतं. मंदिराच्या आवारात विरगळीसारखे काही अवशेषी आपल्याला पाहता येतात. मंदिरात एका भिंतीवर शिवाजी महाराज या मंदिरात येऊन कुंभलजाई देवी आणि महादेवांचं दर्शन घेत आहेत अशी प्रतिमा रेखाटली आहे. मंदिरावर भव्य असा रंगरंगोटी केलेला कळस व त्यावर भगवा ध्वज नजरी पडतो. कळसावर वेगवेगळ्या देवी देवतांची चित्र रेखाटलेली आपल्याला पाहता येतात. मंदिराच्या आवारात काही जुने अवशेषही पाहता येतात. जावळी येथील मोरे घराण्यांचं कुलदैवत पारगावची आदिशक्ती श्रीराम वरदायनी आणि कुंभलजाई माता. जावळी म्हणजे जयवल्ली, येता जावळी जाता गोवली म्हणून मिरवली गेलेली जावळी. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोऱ्यांची राजधानी. शिवरायांनी जावळी ताब्यात घेऊन स्वराज्यात आणली. याच जावळीत अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. आदिलशाही फौजेला पळो की सुळो केलेली ही जावळी. एका बाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर, भोरप्या डोंगर म्हणजे आत्ताचा प्रतापगड, रायगड सारखे अभेद्य जंगल आणि कोकणात उतरले की थेट अरबी समुद्र. हे जावळीचं खोरं एवढं अभेद्य आहे की 14व्या शतकात 5000 फौजा जावळीत गेल्या, त्या परतल्याच नाहीत. त्यांचं काय झालं याचा ठावठिकाणाही नाही. चंद्रराव हे एक विजापूरचे म्हणजेच आदिलशाहीचे जहागीरदार होते. जावळीच्या संस्थानाची स्थापना करणाऱ्या मूळ व्यक्तीचे नाव
चंद्रराव होते. या चंद्ररावाला 6 मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला स्वतःजवळ ठेवून बाकीच्यांना जावळीच्या वेगवेगळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्ररावापासून पुढील 8 पिढ्या झाल्या. चंद्रराव, जयाजी, भिकाजी, शोधाजी, यसाजी, गोंदाजी, बाळाजी, दौलताराव. जावळीचा प्रत्येक शाखा प्रमुख हा चंद्रराव हे नाव धारण करू लागला. चंद्रराव मोऱ्यांनी 8 पिढ्या खपून त्यांनी आपले वैभव एखाद्या सार्वभौम राजासारखे वाढवले होते. मोऱ्यांजवळ 10-12 हजार फौज होती. महाडपासून महाबळेश्वर पर्यंत सर्व डोंगरी भाग तसेच सातारा जिल्हा त्यांच्या ताब्यात होता. कोकणात उतरणाऱ्या हातलोट व पार घाटातील माल वाहतुकीचे जकात मोरे वसूल करत असत. त्यांच्या अंमलाखाली महाबळेश्वर, जावळी म्हणजेच कोयनेचे खोरे, पारघाट, शिवतर, रायगड इतका प्रांत होता. धावपळीच्या युगात निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे दुधुशी गाव महाबळेश्वरला गेल्यावर या गावाला नक्की भेटत्या. आई कुंभलजाई मातेचं दर्शन घेण्यासाठी नक्की या. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.